श्री शिवाय नमस्तुभ्यं मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अमावस्या आणि पौर्णिमा दोन बहिणीची कथा। एक राजा होता, त्याला दोन मुली आणि एक मुलगा होता। एका मुलीचे नाव अमावस्या तर दुसऱ्या मुलीचे नाव पौर्णिमा असे होते। पौर्णिमा खूप धार्मिक प्रवृत्तीची होती। भजन कीर्तन पूजा पाठ हे तिला आवडत असे। प्रत्येक कामात पौर्णिमा खूप हुशार होती, परंतु अमावस्या कधीही भगवंताचे नाम घेत नसे, कधी मंदिरात सुद्धा जात नसे। अमावस्येचा आपल्या वडिलाला सतत पाठिंबा असायचा, परंतु वडिलाच्या वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा सतत विरोध असायचा। आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही, पण पौर्णिमा आपल्याला विरोध करते असे राजाला नेहमी वाटत असे। या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे, म्हणून राजा फक्त अमावस्येचेच लाड करत असे आणि तिची सर्व हट्ट पुरवत असे। पौर्णिमेला अमावस्येचे पूर्वीचे कपडे घालायला द्यायचे। काही दिवसातच राजाच्या मुलाचे लग्न झाले। घरात नववधू आली। अमावस्या तिलाही नेहमी घालून पाडून बोलत असे, वहिनीवर सतत दमदाटी करत असे, परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घर कामात मदत करत असे, वहिनीला घेऊन मंदिरात जात असे। म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाची सुद्धा खूप लाडकी होती। एकदा राजाला राणीने सांगितले की राजन, आता आपल्या मुली उपवर झाल्या आहेत, तेव्हा त्यांच्यासाठी स्थळे शोधावी लागणार आहे। पौर्णिमेला देवाच्या मंदिरात जाणे, भजन कीर्तन करणे, पूजापाठ करणे, पोथी वाचणे अशा गोष्टी आवडतात, तर तिला एखाद्या गरीब घरातच द्या, कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिलं तरीही ती तिचे भिकार चाळी काही सोडणार नाही आणि आपलीच बदनामी होईल। याशिवाय ती गरिबाच्या घरी जास्त जमून घेईल, म्हणून गरिबाच्या पदरात तिला टाकून द्या, परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल, तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही रुबाबदार आहे, कोणालाही शोभेल असेच आहे। याशिवाय तिला घरकाम येत नाही, म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला द्या, म्हणजे तिथे ती बरोबर जुळून घेईल। राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला। पौर्णिमेसाठी एका झोपडीत राहणाऱ्या गरीब मुलाची निवड केली, तर अमावस्येसाठी त्याच गावातील राजाचा मुलगा त्यांनी निवडला होता। दोघांच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला। राणीला त्याने सर्व हकीकत सांगितली। राणी खूप खुश झाली। थोड्या दिवसातच दोन्ही मुलीचा विवाह एकाच मंडपात थाटामाटात पार पडला। पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती, खूप पैसा अडका, कपडे दिले होते, परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना, तर पाहू तुझा देव तुला काय काय देतो। इतके दिवस इथे आरामात होतीस, आता सासरी गेली की कळेल की नुसते देवदेव करून काहीही होत नाही, असे म्हणून दोघांनी तिची पाठवणी केली। येथे अमावस्या अगदी सुखात, ऐश्वर्यात आणि वैभवात राहत होती। तिच्या हाताखाली 8-10 नौकर होते, परंतु इकडे पौर्णिमेच्या घरी 18-20 दारिद्र्य होतं। एक वेळ खाल्लं तर दुसऱ्या वेळी काय खावे याची चिंता लागून राहिलेली असायची। असेच दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते। त्यातच 7-8 वर्ष निघून गेली। आता अमावस्या आणि पौर्णिमा या दोघींना सुद्धा 2-2 मुलं झाली होती। इतक्या वर्षानंतर पौर्णिमेची परिस्थिती काहीही बदलली नव्हती, तसाही तिला आई वडिलाचा कोणताही आधार नव्हता। एकदा अमावस्येने तिच्या पतीच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली। तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले। तिची सख्खी बहीण गावात असूनही तिने तिला बोलावले नाही। ती गरीब आहे, ती आली तर माझीच मान खाली जाईल असे तिला वाटले, परंतु पौर्णिमेला देवाधर्माची फार आवड असल्यामुळे त्यातच संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागले। परंतु पौर्णिमा बाहेरच बसलेली होती। तिच्या शेजारच्या स्त्रीने तिला विचारले, तू पूजेला येत नाहीस का? तुझी तर सख्खी बहीण आहे, तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजर असतेस, मग इथे तर तुला यावेच लागेल। पौर्णिमेने विचार केला की ही खूप मोठी पूजा आहे, तयारीमध्ये बहीण मला बोलवायला विसरली असेल, किंवा तिला वाटलं असेल की बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचे, तर आपणही कशाला मानपान घेत बसायचा। तसं
हे तर देवाचंच कार्य आहे, गेल्याने आपल्याला कमीपणा थोडाच येणार आहे असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलाला घेऊन अमावस्येच्या घरी गेली. अमावस्येने तिला पाहिले, परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही आणि एका नोकराकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलावलं नाही तरी तू निर्लज्जासारखं का आलीस? आता आलीसच आहेस तर गुपचूप एका कोपऱ्यात बसून राहा, इकडे तिकडे पाहू नकोस, नाहीतर माझ्या वैभवाला, माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल. नौकरांनी असा निरोप पौर्णिमेला दिला. तिला फार वाईट वाटले, परंतु ती काही बोलली नाही. तिने तिच्या नशिबाला दोष दिला आणि भगवंताला म्हणाली, हे देवा, मी तुझी इतकी पूजा करते, इतकी आराधना करते, याचं मला हेच फळ आहे का? माझी परिस्थिती कधी सुधारणार आहे की नाही? देवाला ती विनवणी करत होती. पूजा संपन्न झाली. सर्वांना प्रसाद खायला दिला. अमावस्येने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिला नाही. ती तशीच निघाली. तिला खूप वाईट वाटले. तिचे पती व मुले हे सुद्धा प्रसाद न घेताच निघाले होते. वाटेत पौर्णिमेला वाटले, घरी गेल्यानंतर मुलं अवश्य विचारतील की मावशींनी काय दिलं आहे, तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलाला सांगितले की मी खूप दिवसापासून माझ्या माहेरी गेली नाही, म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते असे सांगून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला निघाली. रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली. तिथे एक खूप म्हातारी बाई बसली होती. तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी, अगं हे तुळशीचं वृंदावन खूप खराब झालं आहे, तुळस ही वाळत आहे, जरा एवढं वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घालतेस का? माझ्याच्याने आता इतकी उठबस होत नाही म्हणून तुला सांगत आहे. पौर्णिमेने लगेचच संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले आणि तुळशीला पाणी टाकले. सर्व परिसर सुद्धा स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली. तर म्हातारीने सांगितले, कुठे निघालीस? ती म्हणाली, माहेरी जात आहे, उद्या लगेचच परत येणार आहे. म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी तू परत जाशील त्यावेळी मला भेटून जा. पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली. तर तिला एक महादेवाचे मंदिर दिसले. तिथे एक वृद्ध म्हातारा बसला होता. त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा खूप वाढल्या होत्या. धोतर फाटलं होतं. काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करत होता. म्हातारा पौर्णिमेला म्हणाला, जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का पोरी? आणि मला आंघोळ करायची आहे, तर 2 बादल्या पाणी आणून देतेस का? कामाची सवय होती. तिने पटकन झाडू घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून लख्ख केलं. त्यानंतर विहिरीतून 2 बादल्या काढून आणल्या आणि बाबांना छान आंघोळ घातली. मग मंदिरात गेली. महादेवांना स्नान घातलं. देवादिदेव महादेवाचे पूजन केले आणि जाण्यास निघाली. तर बाबा तिला म्हणाले, पोरी, जेव्हा तू परत जाशील त्यावेळी मला नक्की भेटून जा. पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली. तर तिला पुढे एक कालिका देवीचे मंदिर दिसले. तिथे सुद्धा एक म्हातारी स्त्री बसली होती. तिने तिला सांगितले, झाडावरील हे फळे तोडण्यासाठी तू माझी मदत करशील का? पौर्णिमा गेली आणि झाडावरचे फळे तोडली. खाली पडलेला पालापाचोळा झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर सुद्धा स्वच्छ केला व जाण्यास निघाली. तर ती स्त्री म्हणाली, तर पोरी, तू जेव्हा परत जाशील तेव्हा मला भेटून जा. पौर्णिमा हो म्हणाली. पुढे एक नदी आडवी आली. नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते. आता काय करावे असा प्रश्न तिला पडला होता. तिथेच एक तिला म्हातारी दिसली. ती शांतपणे तिथे बसलेली होती. ती दुसरी कोणी नसून साक्षात गंगा माता होती. पौर्णिमा म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले, आजी, तुम्ही इथे अशा का बसला आहात? म्हातारीने सांगितले की मला नदीकडे पाहून खूप वाईट वाटत आहे. सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात, नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात. नदी कोणीही स्वच्छ करत नाही. इतकेच ना, चला तर मग नदी स्वच्छ करते. तिने नदीत टाकलेले कपडे, घाण सर्व काही काढून एका ठिकाणी गोळा केले. नदी अगदी स्वच्छ दिसू लागली. म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कुठे जात आहेस? पौर्णिमेने सांगितलं की नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे, मला तिथे जायचे आहे, परंतु कसे जावे तेच मला समजत नाही. तोच म्हातारीने एक नाव बोलावली. संपूर्ण फुलाने भरलेली होती. म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेटून जा. पौर्णिमा हो म्हणाली आणि नावेत बसून ती आपल्या माहेरकडे निघाली. पौर्णिमेला पाहून वहिनीला खूप आनंद झाला.
तिने तिचा आदर सत्कार केला. खूप दिवसांनी आलात म्हणून घरी गोडाधोडाचा स्वयंपाक केला. पौर्णिमेने वहिनीला स्वयंपाकात मदत केली. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर वहिनीने तिला भरपूर खाऊ, मिठाई, दागदागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली. ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली. नदीकडे आली तर फुलांनी भरलेली बोट तिथे तिला दिसली. त्यात बसून ती नदीच्या पलीकडे गेली. म्हातारी तिला दिसली. म्हातारीने तिला एक गाठोडं दिलं आणि म्हटली की हे गाठोडे घरी गेल्यानंतर उघड. असे म्हणून म्हातारी निघून गेली. पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराच्या समोरच्या म्हातारीने एक गाठोडं दिलं. तिनेही ते गाठोडं ठेवलं. डोक्यावर घेऊन ती निघाली. पुढे गेल्यानंतर महादेवाच्या मंदिरात बसलेल्या म्हातारीने पौर्णिमेला अजून एक गाठोडं दिलं. पुढे गेल्यानंतर तुळशी पुढे ती म्हातारी बसली होती. तिनेही पौर्णिमेला एक गाठोडं दिलं. असे 5 गाठोडे घेऊन ती घरी गेली. सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले. त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती. ती मुलांना आणि पतीला दिली. दागदागिने आणि नवीन वस्त्र सुद्धा होते. आता तिने नदीवर बसलेल्या आजीबाईंचे गाठोडे उघडले. त्यात सर्व काही उची वस्त्र, सुंदर सुंदर साड्या होत्या. मोती पवळे आणि रत्न सुद्धा होते. पौर्णिमा खूप खुश झाली. दुसरे गाठोडे उघडले ते कालिका मातेने दिले होते. त्यामध्ये सर्व सौभाग्याचे अलंकार होते. सुकामेवा सुद्धा होता. तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात देवादिदेव महादेवाने दिले होते. त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती, पैसा अडका तर होताच, त्याशिवाय आनंद, सुख व समाधान सुद्धा होते. ते गाठोडे उघडताच सर्वांचे हृदय भरून आले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर एक सुख आणि समाधान पसरले होते. तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या. त्या संपतच नव्हत्या. अशा प्रकारे तिच्या घरात खूप धनसंपत्ती, पैसा अडका, धनसंपत्ती, अन्नधान्य आलं होतं. परिस्थिती सुधारली. आता त्यांच्या घरातील धनधान्य हे वाढतच चाललेलं होतं. ते संपतच नव्हतं. पौर्णिमेने विचार केला की भगवंताने मला इतकं धन दिलं आहे. इतरांच्या घरी मी पूजेसाठी नेहमीच जाते, पण आपल्याही घरी पूजा करावी त्यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणात पूजेचे आयोजन केले. भावाला व वहिनीला बोलावले. त्याचबरोबर तिने अमावस्येला सुद्धा बोलावले. अमावस्या आली पण सर्व वैभव पाहून ती अवाक झाली. पूजेनंतर खूप मोठ्या प्रसादाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सर्वांना मुठभर रत्नपोळे, माणिक मोती दिले. अमावस्येला हे पाहून खूप आश्चर्य वाटले. तिने पौर्णिमेला विचारले की हे सर्व काय आहे? तू इतके धन कुठून आणलेस? आजपर्यंत कोणीही दक्षिणा कोणाला इतका दिलेला नाही. आज तू प्रसाद म्हणून हे सर्वांना एवढी माणिक मोती भेटवस्तू म्हणून देत आहेस. त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली. अमावस्या प्रसाद घेऊन तिथून निघाली. विचार केला की मीही उद्या लगेचच जाऊन अशी सर्व संपत्ती घेऊन येईन. दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली. तिथे तिला तुळसजवळ एक म्हातारी दिसली. तिने विचारले, हे पोरी, जरा हे वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक. अमावस्येने तिला सांगितले, ए बाई, हे असली कामं मी करणार नाही. तुला काही वाटते की नाही? आपण कोणाला काम सांगत आहोत? माझे कपडे खराब होतील, मला वेळही नाही. चल जा, तूच कर असे काम. असं म्हणून ती पुढे निघाली. पुढे तिला महादेवाच्या मंदिरात एक वृद्ध म्हातारा दिसला. त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितलं. तर तिने उलट उत्तर दिलं, तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे? एवढं तरी करत जा. आणि तिथून पुढे निघाली. कालिका देवीच्या मंदिरातही आणि नदीकडेही असेच झाले. आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते. तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितली. म्हातारीने नाव बोलावली, पण त्यात काटे कुटे भरलेले होते. तिच्या पायाला काटा टोचला आणि तिचा पाय रक्तबंबाळ झाला. तशीच लंगडत लंगडत ती माहेरी गेली. अमावस्या आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला, पण आता तिचे काहीही ऐकायचे नाही असे वहिनीने ठरवले होते. वहिनीने तिच्याकडे लक्षही दिलं नाही. नणंद आली म्हणून तिने काही नवीन केलं नाही. घरामध्ये रोजचा स्वयंपाक केला आणि अमावस्येने तो गुपचूप खाल्ला. रात्र कशीबशी काढली. दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली. भाऊ व भाचेही अमावस्येच्या येण्याने आनंदित नव्हते. तिने वहिनीला सांगितले की इतक्या दिवसांनी मी आली आहे, परत जात आहे, तर काहीतरी दे ना. पौर्णिमेला कसे दिले होते? वहिनीने म्हटले की तुम्हाला तर ओझे उचलण्याची सवय नाही,
म्हणून तुम्ही पुढे जा, मागून पाठवून देते. ती खूप आनंदित झाली आणि निघाली. नदीकडे म्हातारीला तिने सांगितले, आजी, तुम्ही पौर्णिमेला कसे गाठोडे दिले, मलाही द्या ना. तुला कामाची सवय नाही, तू हे डोचे कसे उचलणार. मी तुझ्या घरी पाठवते, तू जा. असेच कालिका मंदिरात आणि देवादिदेव महादेवाच्या मंदिरात असेच झाले. तुळशी मातेने सुद्धा तिला असेच सांगितले की तू पुढे जा, आम्ही मागून पाठवून देतो. अमावस्या खूप आनंदाने घरी गेली. तोपर्यंत तिचे नौकर 5 गाठोडे घेऊन आले होते. तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले. त्यात माती, धोंडे होते. नदीचे गाठोडे उघडले तर त्यात काटे व नदीतील घाण कचरा होता. कालिका मातेने दिलेल्या गाठोड्यात तिने उघडून पाहिलं. त्यामध्ये खराब झालेली फळं होती. देवादिदेव महादेवानं दिलेलं गाठोडं उघडलं. त्यामध्ये साप आणि विंचू होते. त्यानंतर तुळशीने दिलेले गाठोडे उघडले. त्यात दगडगोटे होते. हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला. तर मंडळी, आज आपल्याला कितीही त्रास असेल, कितीही कष्ट असेल, तर धर्माचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका. जे लोक धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून चालतात त्यांची देव परीक्षा पाहतो, परंतु त्यांना शेवटी गोड फळ सुद्धा मिळत असते. या उलट जे आपल्या धनसंपत्तीचा, पैशाचा गर्व करतात, इतरांनाही त्रास देतात, शेवटी त्यांचं नशीब माती आणि दगडगोटेच होतात. म्हणून मनुष्याने नेहमी सत्याच्या मार्गाने चाललं पाहिजे. कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेल्या प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता येतील. धन्यवाद. श्री शिवाय नमस्तुभ्यम.